माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने, ते साखळ दंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने. पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला. जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणाधर ट्रॅव्हलर. आणि आपण आलो छत्रपती संभाजी महाराजांचे श्री तुळापूर येथे त्यांची समाधी आहे. तसं तर बघायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराज दोन समाधी आहेत. एक श्री छत्र तुळापूर येथे आणि दुसरी जी आहे ते श्री छत्र वडू बुद्रुक येथे. तर आज आपण आलो आहे संभाजी महाराजांची समाधी असलेल्या श्री छत्र तुळापूर येथे. तर चला आतमध्ये जाऊया, पूर्ण परिसर पाहूया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला. रविवारची सकाळ होती. सकाळी लवकर उठून आपण निघालो तुळापूरच्या दिशेने, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव सईबाई होते, तर त्यांच्या पिताश्रीचे नाव छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले होते. संभाजी महाराजांना टोटल 14 ते 16 भाषांचे ज्ञान होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला. राज्याभिषेकानंतर आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत 120 लढाया अजिंक्य जिंकल्या आणि एकही युद्धात त्यांनी कधी हार मानल्यानं कोणताही तह केला. इथं तुम्हाला दिसेल छत्रपती संभाजी महाराजांचं प्रवेशद्वार आहे. इथं फोटो ही होते पहिले मूर्ती तिथली काढून आता इथं मोठं म्युझियम बनत आहे, तुम्ही बघू शकता इथं. आणि इथं सगळ्या लोकांनी आलेल्या काड्या लावल्यात. तर चला, सगळ्या आपण लवकर आल्यामुळे काही गर्दी नाहीये, पण जरा बऱ्यापैकी तरी गर्दी लागणारच आहे. आज बलिदान मासाचं औचित्य साधून इथं आपल्याला पाठीमाग दिसतं. इथं त्यांनी रक्तदान शिबिर पण आयोजित केलेलं आहे. अजून त्याचं चालू नाही झालं, नाही चालू झालेलं आहे. इथं बघू शकता, ज्यांची इच्छा असेल ते लोक इथं रक्तदान करू शकतात. चला, आपल्या शरीरात रक्त कमी तर आपण आज काही डोनेट नाही करणार. इथं तुम्ही पाहू शकताय छत्रपती संभाजी महाराजांचे श्लोक आहेत, त्याचं वाचन इथं पूर्ण जे आहेत ते इथं चालू आहे. आयुष्यात तृणवत मानावे, घेण्यारी सोड कर्तृत्वाचा ज्वलंत मेरू, हिंदवी स्वराज्य आधारू, महाराष्ट्र धर्माचा अखंड निर्धारू. पूर्वीच्या काळची वतन ही व्यवस्था मोडीत करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज गणोजी शिर्के यांना वतन देत नव्हते आणि याचाच राग मनात धरून गणोजी शिर्के मुकरब खानासोबत मिळाले. छत्रपती संभाजी महाराज हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे एक दिवस मुक्कामी असताना अचानक मुघलांनी हमला केला आणि त्याच हमल्यात छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना तिथे त्यांनी बंदिस्त केले. आता दुसरा प्रश्न, संभाजी महाराजांना कुठून नेलं? तर त्यांनी तिथून त्यांना कैद करून संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना आताचा धर्मवीरगड म्हणजे त्या काळचा बहादूरगड येथे नेण्यात आलं, कारण तिथे त्यांचा मुघलांचा तळ त्या ठिकाणी होता. संभाजी महाराजांमुळे औरंगजेबाला दिल्ली सोडून दख्खन म्हणजे महाराष्ट्रात यावं लागलं आणि त्याला 10 वर्ष इतका संघर्ष करावा लागला की त्याला छत्रपती संभाजी महाराजांनी सळोगी पळो करून सोडलं. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं की आपण आता महाराष्ट्र काबीज करू, पण त्याचं काही झालं नाही. पुढच्या 19 वर्षात मराठ्यांनी इतका संघर्ष केला की औरंगजेबाची कबर अक्षरशः महाराष्ट्रातच खाणली गेली. रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी तर भरपूर आहे, पण आपण लवकर आल्यामुळे काही गर्दी नाही लागली. तुम्ही बघू शकता केवढी मोठी लाईन लागली. आपण आलो तेव्हा थोडेसेच लाईन होते. इथंच 3 नद्यांचा संगम पण झालेला आहे, म्हणून इथं संगमेश्वर पण म्हटलं जातं. मुघलांनी याचंच औचित्य साधून महाराजांना इथं आणलं होतं, कारण हिंदू धर्मात जिथं नद्यांचा संगम होतो ते चांगलं म्हणजे तीर्थस्थान मानलं जातं. आणि तुम्ही पाठीमाग बघू शकताय संगमेश्वर मंदिराचं इथं जे आहे. आपण इथं आतमध्ये जाऊया आता. हे मंदिर छत्रपती शिवाजीराजे यांचे पिताश्री शहाजीराजे भोसले यांनी बांधलं होतं. इथं खूप मोठी महाशिवरात्र साजरी केली जाते. आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन वगैरे करूया. तुम्ही बघू शकता इतर डाव्या बाजूला आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसेल. उजव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला दर्शनास येते. आपण जाऊन दर्शन करूया. दर्शन करताना कधी पण वरती दर्शन करायचं असतं, कारण खाली राक्षस असते.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे वडू ठिकाणी म्हणजे त्या नदी पात्राच्या ठिकाणी टाकले. औरंगजेबाचं असं फरमान होते की जे कोणी छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या स्पर्श करेल त्याला फाशीची शिक्षा देईल. याला जुगारून तिथल्या स्थानिक लोकांनी शिवले पाटील आणि गणपत महाराजांनी महाराजांचे जे तुकडे होते ते एका जागी गोळा केले आणि रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी संस्कार केला. संभाजी महाराज हे केवळ योद्धेच नव्हते तर खूप विद्वान पंडित होते, कारण त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषणम हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला होता, तो पण वयाच्या 14व्या वर्षी. तसंच त्यांनी नखशिख, नायिकाभेद आणि 7 सातक हे ग्रंथ लिहिले होते. संभाजी महाराजांना बहादूरगडावरून तुळापूर या ठिकाणी आणण्याचे एक वैज्ञानिक कारण म्हणजे मुघलांची सेना अफाट होती. तब्बल 4 ते 5 लाखाचं सैन्य होतं. त्या सर्व सैन्यांना पाण्याची पिण्याची व्यवस्था करण्यासाठी या तुळापूरच्या नदीच्या ठिकाणी त्यांनी तळ ठोकला होता मुघलांनी. हे झालं आपलं एक वैज्ञानिक कारण. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन करून आल्यानंतर तुम्हाला त्रिवेणी संगम बघायला भेटेल. तो इथं पाठीमागे तुम्हाला दिसत आहे. इथं 3 नद्यांचा संगम झालेला आहे आणि त्यात भरपूर मंदिरं पण आहेत, जे शिवकालीन मंदिर आहेत. तर आपण पाठीमागे तिकडे पण आता जायचं आहे. तिथं आज 10व्याचा पण कार्यक्रम चालतात जास्त. तुम्हाला इथं माणसं दिसत असून बसलेली. इथं 10व्याचे कार्यक्रम चालूच असतात आणि इकडून दिसणारा हा पूर्ण परिसर बघू शकता तुम्ही. आता एक गोष्ट मला स्पष्टपणे करायची, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही बसलेलो आहोत. आणि इथं आहे आता हे शिवकालीन गणेश मंदिर. चला आतमध्ये जाऊ, दर्शन करूया. आता हे विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर यांचा जीर्णोद्धार 2008 साली झालेला आहे. हे पण शंकराचं मंदिर आहे. चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं त्यांचा संगम होईल तिथं आपल्याला मंदिर संभाजी महाराजांच्या समाधीपाशीच आपल्याला हे असा बोर्ड लागलेला दिसेल. तुम्ही या ठिकाणी आवश्यक या. तुम्हाला फक्त ते येण्यास 5 मिनिटाचा वेळ लागेल. तिथं पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे. तर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण जीवनपट जो आहे तो तुम्हाला ते दादा सांगते. बघू शकते संभाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण, ते किल्ला पुरंदर, त्याची पेंटिंग इथं बनवलेली आहे. आणि इकडे पण पूर्ण मी तुम्हाला फक्त चित्र दाखवून पेंटिंग. महाराजांचे हे शस्त्र, जिरेटो, जे साखळदंड आहेत जे तुम्हाला वडबुद्रुक वगैरे तिथे जातात ते तुम्हाला बघायला भेटतीलच. पवार साहेब त्यांनी लिहिलेले छत्रपती संभाजी महाराजांचा ग्रंथ जिरेटो, त्यांचे परत ग्रंथ तलवारी, जिरेटो, ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही या ठिकाणी अवश्य या, एकदा भेट द्या. ते त्यांचे मामाजी सरसेनापती हंबीरराव मोहिते, इथे सगळ्या तुम्हाला ज्या प्रतिकृती आहेत, प्रतिमा आहेत त्या उपलब्ध आहेत. जीवनपटाची माहिती जी आहे ती संपूर्ण इथे तुम्हाला दादा पण सांगतील. माझ्यापेक्षा सुंदर ते त्यांच्या भाषेत तुम्हाला वर्णन करून सांगतील. इथं संपूर्ण मराठीमध्ये पण माहिती लिहिलेली आहे, ती पण तुम्ही वाचू शकता. जे संभाजी महाराज, शिवाजी महाराजांनी जेवढं केलंय तेवढं ते सगळं इथं हे केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला शिवाजीराजांचा शिवराज्याभिषेकपासून मृत्यूपर्यंत, नंतर संभाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक केला, तिथून त्यांचा जो जीवनकाळ चालू झाला त्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. त्यांचे सवंगडी त्यांची पण माहिती भेटते. त्यांच्यासोबत जे कट कारस्थान झालं त्याची पण माहिती इथं अवेलेबल आहे तुम्हाला. सगळे संत तुकाराम महाराज, त्यांचे सुपुत्र, त्यांची पण माहिती इथं अवेलेबल आहे. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रमंडळींना अवश्य शेअर करा. आपल्या मावळ्यांना हा इतिहास माहीत झाला पाहिजे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.